मुंबई महानगरपालिका निवडणूक आणि मनसेचे सगळे उमेदवार राज ठाकरेंची भेट घेणार आहेत। अगदी थोड्याच वेळात शिवतीर्थ या निवासस्थानी या भेटीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मनसेचे सगळे उमेदवार आता थोड्याच वेळात शिवतीर्थावर पोहोचतील आणि राज ठाकरेंची भेटही घेतील। वडाळ्यातील वॉर्ड क्रमांक 200 मध्ये भाजपची डोकेदुखी वाढतीये। भाजपचे उमेदवार गजेंद्र धुमाळे बंडखोरीवर ठाम आहेत। मंत्री आशिष शेलार आणि अमित साटम यांनी काल भेटही घेतली आहे। दोनही नेत्यांच्या भेटीनंतरही उमेदवारी मागे घेण्यास त्यांनी नकार दिलेला आहे। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी बंडखोरीवर प्रतिक्रिया दिलेली आहे। उपऱ्यांना संधी दिल्यानं कार्यकर्ते दुखावतात असं वडेट्टीवार म्हणतात। खासदारांनी म्हटलं की मी जबाबदारी घेते या सगळ्या निवडणुकीची, त्यामुळे त्यांनी अनेक उमेदवार निवडत असताना त्यांनी ती भूमिका बजावली आणि यामध्ये काय गोंधळ झाला याची मला माहिती नाही। जळगावचे महानगर अध्यक्ष अभिषेक पाटील यांनी माजी नेते गुलाबराव देवकरांचं नाव न घेता त्यांच्यावर गंभीर आरोप केलेत। माजी नेत्यांना पुत्रप्रेमापायी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलं असं पत्र अजित पवार यांनी लिहिलंय। जी 6वी जागा होती, एक नेत्याचं कोणतरी त्याच्याही घरातलंच लढणार होतं, तर ती 6वी जागा आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार 22 लाख रुपये घेऊन संबंधिताला सांगितलं की ही तुम्हीच घेऊन टाका, ती आम्ही घेत नाही, व त्याला त्या समोरच्या व्यक्तीला लढायला लावून दिलं। सांगायचा उद्देश एकच आहे, कार्यकर्ते जर पक्षासाठी तनमन धनाने काम करण्यास तयार असतात, स्वतःची निवडणूक आज ही कार्यकर्त्यांची निवडणूक जवळपास 7-8 वर्षानंतर आलेली आहे, व त्यांच्या निवडणुकीच्या वेळेस तुम्ही एवढं नेतेजन राजकारण जर करत असाल तर कार्यकर्त्यांनी माझे एक सल्ला म्हणण्यापेक्षा माझी एक विनंती राहील की ह्या नेत्यांच्या नादी लागून, जसं माझं आयुष्य माझे पैसे मी खर्च केले फालतू या नेत्यांच्या लागून कामं करून घेतले ना, माझी कार्यकर्त्यांना विनंती राहील की कार्यकर्त्यांनी स्वतःचे कामं धंद्यांकडे लक्ष द्या। रिपाई करता भाजप शिवसेना 12 जागांवर माघार घेणार आहे अशी चर्चा आहे। मुख्यमंत्री फडणवीसांसोबत चर्चा केल्यानंतर आठवलेंनी दावा केलाय। भाजप शिवसेना प्रत्येकी 6 जागांवर अर्ज मागे घेईल असं म्हटलं जात आहे। मुंबईत भाजप बंडखोरांमुळे अभूतपूर्व गोंधळ उडतोय। पक्षानं अधिकृत एबी फॉर्म दिला नसताना कलर झेरॉक्स जोडलेला आहे। एबी फॉर्मची कलर झेरॉक्स जोडल्यानं संभ्रम निर्माण झालाय। भाजप उमेदवार म्हणून शिल्पा केळुसकर यांचा अर्ज वैध आहे, तर दत्ता केळुसकर नॉट रिचेबल झाल्यानं भाजपची डोकेदुखी वाढतीये। पुण्यात अर्ज छाननीमध्ये 174 उमेदवारांचे अर्ज बाद आहेत। 2703 उमेदवारांचे अर्ज वैध ठरलेत। 41 प्रभागांमधील 165 जागांकरता उमेदवारी अर्ज दाखल आहेत। अमरावतीमध्ये 11 उमेदवारांचे उमेदवारी अर्ज अवैध आहेत। प्रभाग क्रमांक 18 मधून राजेश शादी यांची उमेदवारी रद्द आहे। भाजप उमेदवार राजेश शादी यांची उमेदवारी रद्द झालेली आहे। मालमत्ता कर, जात वैधता प्रमाणपत्र न जोडल्या कारणानं अर्ज बाद आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।